दीपकलिका, कोण म्हणाले रे दीपकलिका, कोण म्हणते देवता. मी तर स्वजनांच्या रक्षणासाठी, लेकीबाईंचे आत्मभान जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सौदामिनी, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अवतरलेली शहाजीराजे भोसल्यांची राणी जिजाऊ, सिंदखेडचे पराक्रमी सरदार लखोजीराव जाधवांची सोनसळी कन्या जिजाऊ बोलती. शुभाच्या प्रत्येक पराक्रमी स्वाभिमानी निर्णयाला, विषय श्रेणीला आशीर्वाद देऊन त्याला प्रेरणा देणारी आदर्श माता जिजाऊ बोलतीये. आयाबायांच्या लज्जेला हात घालणाऱ्या, रांजेच्या पाटलाचा हातापायाचा चौरंग करायला लावणाऱ्या त्या सर्जनशील शुभाची मी आई बोलतीये. सुरतेच्या लुटीमध्ये लूट म्हणून आलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माहेरवाशीन म्हणून साडी चोळी देऊन तिला सन्मानाने तिच्या घरी परत पाठवणाऱ्या त्या पाटीलक्या विश्वबंधू शुभाची मी आई बोलतीये. शुभा शुभा शुभा, कोठे आहात तुम्ही? होय, पाचडच्या समाधीतून पुन्हा एकदा द्वेषाने खडबडून जागी झालेली, व्यतीत झालेली तुमचीच वीर माता अवतरली आहे. शुभा, कोठे आहात तुम्ही? का आलो होत आम्ही? आज आमच्या रक्ताचा थेंब ना थेंब पेटून उठलाय. आयाबायांच्या लज्जेची पाय मल्ली होताना आम्ही रागाने, शर्मेने, दुःखाने उभ्या जळतो आहोत. त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या आत्मभान जागृत करण्यासाठी तुमची साथ हवी आहे. शुभा, ह्या माया भगिनीच्या आक्रोशामुळे तुम्हाला जाग नाही येत का? हे राज्य हिंदूंचे व्हावे हे आमचे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले. हिंदू हिंदू म्हणजे मायेचा पाझर, हिंदू म्हणजे धर्म, न्याय, संस्कृती, सभ्यतेचा संस्कार. त्याच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आम्ही चिंताग्रस्त होऊन रात्र तुमच्या जन्माची प्रतीक्षा केली. जे उत्तम उदांत वहन मंगल होते ते सारे संक्रमित करणारी तुझीच आऊसाहेब शुभा तुला साथ घालतीये. कुठे शुभा तुम्ही? आज तुम्हाला समाधीतून जागे व्हावेच लागणार, कारण प्रसंगच बाका आहे. आज विजून भागणार नाहीये शुभा. आज लढाईवर नाही जायचंय, आज परक्यांवर नाही घालायचं आहे, पण आज न्याय तख्तावर बसण्याची गरज आहे. शुभा, आज तुमची न्यायबुद्धी पणाला लावायची आहे. पाहिलेत आमच्या कमरेची ही तलवार का, कशासाठी, कुणाला द्यायची असेल? आपल्याच लोकात आपली शिका मतमदान पिसाट झालेली ही नराधम आणि ही पशु, ही आपली तरी कशी म्हणावी? खरं तर या नराधमांच्या नडीचा घोट घेण्यासाठी माझ्या हात शिवतायत, पण माझ्या संस्कारांचं काय? माझ्या संस्कारांचे स्तन्य पिऊन आत्मसंतुष्ट आणि सिद्ध झालेले तुम्ही आणि तुमच्या पदरी असलेली ही सुसाट दक्ष पराक्रमी सेना, हिने करायचे तरी काय? म्हणून ही आई भवानीची तलवार आम्हाला तुमच्या हाती द्यायची आहे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल, ही सणासमारंभी नुसती भूषवायची किंवा पुजायची नाहीये. शासन करा शुभा त्या क्रूरकर्मी नराधमांना. कळूच द्या त्यांना की आयाबायांच्या वाट्याला गेल्यावर काय होते ते. अंगाची लाही होते शुभा. आज आमच्या या ओल्या देहाला संतापाने आग लागली. शर्मेने आमचं अंग थरथरतय. स्त्रीत्वाची, तिच्या आत्मसन्मानाची पायमल्ली होताना आम्हाला पाहवत नाहीये. रामकृष्णासारखा वारसा सांगणारा तुझ्यासारखा एकही पुरुष शुभा आज या जगात नाहीये. शुभा, कोठे आहात तुम्ही? प्रत्येक पिढीला माझा आणि माझ्या लेकराचाच आदर्श कशाला हवा? काय करता मग माय लेकराचा आदर्श घेऊन? चौकात पुतळे उभा करून, जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यासाठी जथ्याने गोळा होता, आरडाओरडा करून घोषणा देता, भाषणे देता आणि समाजाबद्दलचा तुटक भावना शून्य भाव इथे झटकून घरी निघून जाता. नका, हे पाहून आम्हा मातापुत्रांना रडू येते रे. काहीच बरे होत नाही हे पाहून आमचे कष्ट वाया गेले. आमच्याच स्वतंत्र भूमीत आमच्याच भव्य दिव्य पूज्य स्वप्नांची राख रांगोळी होताना आम्हाला खंत वाटतो. नका रे आमच्या कष्टांना नुसते सणासमारंभाचे रूप देऊ. त्यापेक्षा स्वाभिमानी आत्मनिष्ठ व्हा. आम्ही नव्हे का आमच्या दुर्दम्य इच्छा शक्तीने शुभाला राम, कृष्ण, भीमा, अर्जुनाच्या गोष्टी सांगून घडवले? भोसल्यांच्या दारी असे हत्ती मिरवत होते. लक्ष्मीसारखे नटून थटून मिरवणे आम्हाला सहज शक्य होते, पण आम्हाला तहान लागली होती ती स्वराज्याची. दुसऱ्या कुठल्याही मृगजलाने आमची तहान भागणे शक्य नव्हते. आई जगदंबेने जसे 9 रात्री 9 दिवस अखंड युद्ध मांडून अवघ्या राक्षसांचे निर्दालन केले, त्याचप्रमाणे या सुलतानांविरुद्ध युद्ध मांडून आपण ही देवाधिदेवांची भूमी मुक्त करावी आणि तेथे आपला झेंडा रोवावा. हे स्वप्न उरी बाळगून आम्ही शुभांना घडविले. आज तुमच्या स्मरणात असलेले जिजाऊ आम्हाला मुळीच चालणार नाहीत, तर तुमच्या आचरणात आणलेल्या जिजाऊ आम्हाला हव्या आहेत. आज तुमच्या प्रत्येकीच्या पोटी शुभाची शक्ती प्रस्तुरित झालेली आम्हाला हवी आहे. लक्षात ठेवा, एक स्त्री समस्त विश्वाचा बचाव करू शकते हे सांगण्यासाठी आज आम्ही जिजाऊ प्रत्यक्षात अवतरलो आहोत. पुत्र राजयोगी जन्मतो तेव्हा ही जिजामाता राजमाता होते. पुत्र राजयोगी जन्मतो तेव्हा ही जिजामाता राजमाता होते. भक्त बलवान
मैदान होतो तेव्हा आई भवानी पाठीशी उभी राहते आणि जेव्हा इरादा पक्का होतो तेव्हा वाघनकांनाही खून चढतो. हजार घाव झेलून मी खिंडीत बाजी बाकी आहे, हजार घाव झेलून मी खिंडीत बाजी बाकी आहे. जोवर येत नाही तोफांचा आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे. पडला जरी बज्रगड तरी पुरंदर मुरार बाजी बाकी आहे. पडला जरी बज्रगड तरी पुरंदर मुरार बाजी बाकी आहे. कंठना छेदूनही झुंजणारा देह बाकी आहे. एक लढाई संपली तरी दुसरे युद्ध अजून बाकी आहे. एक लढाई संपली तरी दुसरे युद्ध अजून बाकी आहे. जरी पराभूत झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द बाकी आहे, लढण्याची जिद्द बाकी आहे. जगदंब जगदंब जगदंब.